अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम। क्या हुआ जो एक दिल टूट गया, क्या हुआ जो एक दिल टूट गया। अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम। तेरी आशिकी भी ये क्या रंग लाई, वफा मैंने की तूने की बेवफाई। मेरी भूल थी मैं क्या चाहता था, किसी बेवफा से वफा चाहता था। तू क्या जाने बेकरारी बेदर्द बेमुरवत, जा संग दिल हसीना देखी तेरी मोहब्बत। अब मैंने तुझको जाना बेरहम, अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम। हे गाणं ऐकल्याच्यानंतर, हे गाणं पाहिल्याच्यानंतर 1990चे आशिकी पिक्चरचे एक नायक राहुल राय आपल्या नजरेसमोर उभे राहतात. आज तेच राहुल राय 1990 आशिकी चित्रपटाच्या माध्यमातून इतके उंचावले होते की आसमानातल्या आकर्षित ताऱ्यासारखे ते चमकले होते. प्रत्येक युवा तरुण, लाखो तरुणाची फौज राहुल रायसारख्या नायकाला आपला आदर्श मानायची. राहुल रायसारखा हेअरस्टाईल ते युवा तरुण करायचे, राहुल रायसारखं वागायचे, त्याची ॲक्टिंग स्वरूप हे युवा तरुण करत असत. आणि एखाद्या युवा तरुणाने प्रेमामध्ये धोका खाल्ला तर राहुल रायसारखे ते अश्रूसुद्धा डोळ्यात आणायचे. इतकी ताकद राहुल रायच्या ॲक्टिंग स्वरूपातून इथल्या युवा तरुणांना प्राप्त झाली होती. परंतु आज तेच राहुल राय आसमानाच्या आकर्षित ताऱ्यासारखे चमकदार असणारे राहुल रायचा 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्यामध्ये एक खडतर प्रवासात प्रवास करत असताना अवजड बॅग हे स्वतःच्या हातात, त्याच्या बाजूला कोणी बॉडीगार्ड नाही, बाउन्सर नाही. परंतु ही ज्यावेळेला आपण झलक पाहिल्याच्यानंतर अनेक चाहता वर्गांची सुद्धा काळजाचं पाणी झालं. मनावर राहुल राय राज्य करणारे ते डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आले. म्हणजे एक आपण पाहिल्याच्यानंतर आपल्याला कसं वेगळं वाटतं. म्हणजे निसर्गाचा नियम कधीच कोणाला चुकलेला नसतो. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा विषय असा आहे की माणूस गरिबीतून श्रीमंत व्हावा, पण श्रीमंतून गरीब होऊ नये, हे तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं वाटतं.